welcome back to my YouTube channel, Perfect Coaching Classes. Okay, so today we will see root hair, structure of root hairs. Okay, आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की झाडांचा मूळ हा एक वॉटर ऍब्झॉर्बिंग पार्ट, बरोबर आहे. मातीमधून पाणी शोषून घेतं कोण? मूळ. ओके, मग त्या मुळामध्ये कोणत्या रिजन मध्ये वॉटर ऍब्झॉर्ब होतं? रूट हेअर सेल. ओके, मग त्या रूट हेअर सेलचं स्ट्रक्चर आज आपल्याला बघायचं. ठीक आहे, चला तर मग बघूया. हे साईडला तुम्हाला रूट हेअर सेलचं स्ट्रक्चर दिसतंय आणि याला वन बाय वन आपण आता डिटेल मध्ये एक्सप्लेन करू. बघा, ही एक सेल आहे आणि ट्यूब सारखी सेल. ओके, एक ट्युब्युलर सेल आहे, सिंगल सेल. रूट हेअर म्हणजेच एक सिंगल सेलचं युनिसेल्युलर स्ट्रक्चर. डिटेल मध्ये बघू आपण. चला लक्ष द्या. रूट हेअर इज अ सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन ऑफ इपिग्लेमा सेल. मुळाच्या वरतून ज्या सेल असतात या साईडला त्याला काय म्हणतो आपण? इपिग्लेमा सेल. ओके, इपिडर्मल सेल वगैरे. तर त्या इपिग्लेमा सेलचं एक सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन आहे. कशाचं एक्सटेन्शन झालंय? सायटोप्लाझमचं काय आहे? बाहेर एक्सटेन्शन आहे. ओके, बट त्याच्यानंतर काय सांगितलं? रूट हेअर इज 1 to 10 millimeter लॉंग अँड ट्यूब लाईक स्ट्रक्चर. कसं आहे ते स्ट्रक्चर? 1 to 10 इथून तर इथपर्यंत 1 ते 10 मिलीमीटर इतकी लेंथ असते त्याची. 1 ते 10 मिलीमीटर लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. कशासारखं आहे? ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे. थर्ड वन, इट इज कलरलेस. कसं आहे हे? रूट हेअर कलरलेस आहे. बरं, अजून शॉर्ट लिव्ड मीन्स रिप्लेस अगेन अँड अगेन. काय होणार हे? रूट हेअर सेल रिप्लेस होणार. ओके, नेक्स्ट. अँड व्हेरी डेलिकेट स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, इट हॅज लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल. इट हॅज लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल सराउंडेड बाय thin cytoplasm and plasma membrane and thin cell wall. हे बघा, ही काय आहे? त्याची सेल वॉल आहे. ही सेल वॉल आहे, डबल मेम्ब्रेन असतं. सेल वॉलच्या आतमध्ये काय आहे? डबल वॉल सेल वॉलच्या आतमध्ये थिन असते आणि याच्याही आतमध्ये काय प्रेझेंट असतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे जे दिसतंय तुम्हाला हे काय आहे? हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे किंवा सेल मेम्ब्रेन आहे त्या रूट हेअर सेल्स. ओके, आणि हे डबल लेअर मेम्ब्रेन सेल वॉलची थिन सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेंट्रल व्हॅक्यूल. हा जो दिसतोय तुम्हाला हा मोठा, हा जो एम्प्टी स्पेस दिसतोय इथपर्यंत ते काय आहे? सेंट्रल व्हॅक्यूल आहे. आणि त्याच्या सराउंडिंगला काय आहे? हे आहे सायटोप्लाझम. कसं आहे ते? थिन सायटोप्लाझम. अजून प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्याच्या सराउंडिंगला काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, त्याच्यानंतर काय? सेल वॉल सुद्धा काय? डबल वॉल आहे आणि थिन वॉल आहे. ओके, त्यानंतर आपल्याला सांगितलं रूट हेअर स्ट्रक्चर बद्दल. आउटर लेअर ऑफ सेल वॉल कंपोज्ड ऑफ पेक्टिन. कोणत्या पदार्थाने बनलेली आहे? सेल वॉलची आउटर लेअर जी आहे सेल वॉलच्या आउटर लेअर कशाने बनलेली आहे? पेक्टिन नावाच्या पदार्थ. ओके, आणि इनर लेअर इज मेड अप ऑफ सेल्युलोज. मधली जी लेअर आहे सेल वॉलची ती कशाने बनलेली आहे? सेल्युलोज. ओके, नेक्स्ट. सेल वॉल ऑफ रूट हेअर सेल इज फ्रीली परमेबल बट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमेबल. ही आहे समजा सेल वॉल इज फ्रीली परमेबल. व्हॉट इज मीन बाय फ्रीली परमेबल? all kinds of molecules or a solute molecule can transfer from outer to inside.